नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023. तर आज मित्रांनो 14 डिसेंबरला कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो आर्मीची भरती झाली. तर आज ज्या मुलांचं ग्राउंड झालं मित्रांनो त्यांचाच अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आज मित्रांनो भरतीचा 4था दिवस होता. 14 डिसेंबरला आज मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो भरती झाली. तर आज मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, त्याचबरोबर एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काल किती टायमिंग देण्यात आला, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात आला होता, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी किती टायमिंग देण्यात आला होता. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती आज 14 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली याबद्दल, आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या तुम्हाला करायच्या नाही, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टीत लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर भरती प्रक्रिया कशा प्रकारे चालू आहे. तर मेन म्हणजे हेच सांगणार आहे की एका बॅचमध्ये किती मुलं सोडले 14 डिसेंबरला आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, एक्सिलेंटसाठी किती टायमिंग होता आणि सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग होता. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा 4था दिवस होता. आज 14 डिसेंबरला भरती झाली. तर ज्या पण मुलांचा 14 डिसेंबरला ग्राउंड झालं तर ते मुलं जे आहे मित्रांनो 13 डिसेंबरला रात्री 8 वाजतापासून ते रांगेमध्ये हजर होते. तर तुमचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो तुमचं ग्राउंड आहे, लक्षात ठेवा. तर सर्वात आधी जे मित्रांनो या ठिकाणी ज्यांचं सुद्धा 14 डिसेंबरला ग्राउंड होतं तर ते मुलं जे आहे 13 डिसेंबरपासून त्यांनी रातचे 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडपाशी रांग लावली होती. तर सर्वात आधी आर्मीवाले त्या ठिकाणी गेटाच्या अंदर सर्वात आधी मुलांना घेतलं जातं. तर रात्री जे मित्रांनो मुलांना घेतलं जातं 8-9 वाजतापासून. तर गेटापाशी मित्रांनो 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक होत आहे. तर त्या ठिकाणी हॉल तिकीट चेक करत आहे आणि हॉल तिकीटला फोटो वगैरे चिपका, त्याचबरोबर आधार कार्ड, हे 2 डॉक्युमेंट मित्रांनो चेक केल्या जात आहे गेटापाशी. हे 2 डॉक्युमेंटवरच तुम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो, ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला सोबत न्यायचे आहे. त्याचबरोबर जे सांगायचं एवढंच मित्रांनो तुम्हाला की भरतीला 1 दिवस अगोदर आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे मित्रांनो 1 दिवस अगोदर चालू झाली राहते. तर आज मित्रांनो 14 डिसेंबरला कोल्हापूर एरो या ठिकाणी आर्मीची भरती झाली. तर ते मुलं 13 डिसेंबरपासूनच रांगीमध्ये लागले होते. 13 डिसेंबरपासूनच मित्रांनो भरती प्रक्रिया चालू झाली होती. तर सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर तुम्हाला यायचं, तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल त्या तारखेच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला भरतीवर यायचं आहे, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर जे मित्रांनो मुलांना सर्वात आधी 9 वाजतापासून मुलांना ग्राउंडच्या आतमध्ये बसवलं. तर 12 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी आर्मीवाले बसून ठेवत आहे, ठीक आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मित्रांनो काहीच होत नाही, एक लक्षात ठेवा. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी फक्त मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि तुम्हाला सगळं ओरिजिनल डॉक्युमेंट मित्रांनो भरतीला न्यायचे आहे, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर काल सर्वात आधी मुलांना 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्या ठिकाणी जे जसे 12 वाजले तशी मित्रांनो भरतीची प्रोसेस चालू झाली. तर सर्वात आधी जे आहे मुलांचे हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन केले आणि काल जे मित्रांनो जवळपास 1000 मुलं जे आहे भरतीवर हजर होते. तर सर्वात आधी जे प्रोसेस चालू आहे 12 वाजतापासून त्या ठिकाणी प्रोसेस चालू होत आहे. तर सर्वात आधी मुलांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केल्या आणि हॉल तिकीट सगळ्यांचे स्कॅन होणार आहे, कारण की नॉर्मल आहे, सगळ्यांच्या हॉल तिकीट त्या ठिकाणी स्कॅन होणार आहे, ठीक आहे. तर सर्वात आधी हॉल तिकीट स्कॅन केल्या आणि मुलांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं आणखीन ग्राउंडच्या आतमध्ये नेलं आणि आणखीन त्या मुलांना जे मित्रांनो जो 1600 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे त्याच्या अंदर जे मित्रांनो 4 बॅचेस मित्रांनो त्यांनी बसवल्या, ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंगच्या वेळेस मित्रांनो 4 बॅचेस ज्या आहे त्या 1600 मीटर रनिंगचा जो ट्रॅक आहे 400 मीटरचा जो ट्रॅक आहे त्याच्या अंदर जे मित्रांनो 4 बॅचेस बसवल्या त्या ठिकाणी 100-100च्या आणि आर्मीवाल्यांनी त्यांना सूचना दिल्या. ते झाल्यानंतर ज्या आर्मीवाल्यांनी एक जे मित्रांनो त्या ठिकाणी बॅच उठवली आणि त्या ठिकाणी त्यांनी जे मित्रांनो पिछे मूड केला आणि यामध्ये काय होतं, जे मुलं मागं असले ते मुलं समोर जाते आणि जे मुलं समोर आहे ते मागं जाते, ठीक आहे. तर 100 मुलांना जे मित्रांनो धावण्यासाठी त्यांनी ट्रॅकवर नेलं आर्मीवाल्यांनी आणि त्या ठिकाणी जे मित्रांनो आर्मीवाले झेंडा त्या ठिकाणी दाखवत आहे लाल आणि गो म्हणत आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो एक सांगतो, त्या ठिकाणी या चुका करू नका, कारण की या ठिकाणी जवळपास 70% हे मुलं चुका करत आहे. तर जेव्हा सुद्धा मित्रांनो तुम्ही ट्रॅकवर धावण्यासाठी रेडी असणार आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो घाबरू नका, कारण की बरेच मुलं घाबरत आहे त्या ठिकाणी. तर हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा आणि स्वतःमध्ये अशी पॉझिटिव्ह ठेवा का मी रनिंग काढणार आहे म्हणून, ठीक आहे. आणि हे काहीच नाही, हे 100 जण माझ्यासाठी काहीच नाही, हे 100 जणांना पार करून मी रनिंग काढणार आहे अशी जे मित्रांनो पॉझिटिव्ह अंदरून ठेवा आणि त्या ठिकाणी मित्रांनो घाबरू नका. आणि धावण्याच्या अगोदर, ठीक आहे, तर धावण्याच्या अगोदर बाम वगैरे तुम्ही मित्रांनो पायाला लावा, ठीक आहे, कारण की
तेवढेच मित्रांनो पाय आपले हे होऊन जाते, धावण्यासाठी रेडी होते, कारण की 12-12 1-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवले जाते. तर तेवढीच मित्रांनो एनर्जी वेस्ट होत आहे. ठीक आहे, तर फळ वगैरे तुम्ही त्या ठिकाणी का हलकंसं जेवण मित्रांनो तुम्ही 8-9 वाजता करू शकता, भूक वगैरे लागली तर. ठीक आहे, तर सर्वात आधी मित्रांनो 100 मुले त्यांनी धावण्यासाठी सोडवले आणि 100 मुले जे मित्रांनो रेडी जे मित्रांनो त्या ठिकाणी केले. तर एका बॅचमध्ये 100 मुलं काल सोडले आणि 100 पैकी मित्रांनो त्यांनी 40 मुलं जे आहे पास केले मित्रांनो. ठीक आहे, तर यामध्ये ॲक्सिलेंटचे रनिंग काढणारे यामध्ये 17 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे मुलं त्यांनी घेतले. आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग चालू आहे मित्रांनो ॲक्युरेट, तर तो आहे मित्रांनो ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग आहे तो आहे मित्रांनो 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे मुलं घेतले जात आहे. जेवढे येणार आहे तेवढे मुलं मित्रांनो ॲक्सिलेंटचे घेतले जात आहे 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग देण्यात आला आहे तो आहे मित्रांनो 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे, तर कोणकोणत्या बॅचमध्ये टायमिंग जास्त सुद्धा भेटत आहे, कोणकोणत्या बॅचमध्ये 5 मिनिट 40-45 सेकंडपर्यंत सुद्धा टायमिंग चालू आहे सेकंड ग्रुपसाठी. ठीक आहे, तर टायमिंग वगैरे चांगला चालू आहे या ठिकाणी. तर धावताना मित्रांनो तुम्ही ग्राउंडच्या अंदरून धावा, जो ट्रॅक आहे मित्रांनो 400 मीटरचा जो ट्रॅक आहे, तर त्या ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा, कारण की ट्रॅकच्या अंदरून जर धावले तर ते अंतर जे मित्रांनो कमी पडते. आणि तुम्ही याला धावताना मित्रांनो एक लक्ष ठेवायचं आहे की त्या ठिकाणी बरेच मुलं धावताना पळत आहे पायात पाय अडकून, तर तुम्हाला त्या ठिकाणी धावताना मित्रांनो 4 अवतभवतल ज्या मित्रांनो हुशार राहावं लागणार आहे. ठीक आहे, कारण की त्या ठिकाणी धावताना बरेच मुलं पहिल्याच राऊंडला पळत आहे एकामेकाच्या अंगावर. ठीक आहे, तर कोणाच्या पायात पाय पडला नाही पाहिजे हे मित्रांनो तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, तर पहिला राऊंड एकदम स्पीड नवळा, तर स्पीडनं जे पण मुले रनिंग मारणार आहे तेच मुलं मित्रांनो रनिंग काढणार आहे. ठीक आहे, तर टायमिंग चांगला या ठिकाणी चालू आहे. तर काल मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी 100 मुलं सोडले आणि 100 पैकी 40 मुलं त्यांनी घेतले मित्रांनो. 40 मुलांनी रनिंग काढली, 40 मुलांना जे मित्रांनो ग्राउंडमध्ये पास करण्यात आलं. हे झाल्यानंतर ज्यांनी रनिंग काढली त्यांना जे मित्रांनो मंडपामध्ये बसवलं आणि त्या ठिकाणी आणखीन प्रोसेस त्यांची सुरू झाली. त्यांना हातावर शिक्के दिले, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्यावर फर्स्ट ग्रुपचा शिक्का आणि ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. त्याचबरोबर त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जातं आणि त्या फॉर्मवर तुम्हाला फोटो वगैरे चिपकावं लागते. नॉर्मल फॉर्म आहे, पाहूनच मित्रांनो तो लिहावा लागते. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने उठवलं आणि त्या ठिकाणी ग्राउंडवर आणखीन नेलं. तर हे रातभर जे मित्रांनो प्रोसेस चालते एक लक्षात ठेवा. आणि सर्वात आधी मुलांना त्या ठिकाणी झिगझॅग मारायला लावत आहे, लॉंग जम्प मारायला लावत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स काढायला लावत आहे. तर 10 पुलअप्स जर तुम्ही काढल्यात तुम्हाला मित्रांनो 40 गुण मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी छाती वगैरे मोजल्या जातात आणि उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर काल घेण्यात आली होती. ज्यांची सुद्धा 168 सेंटीमीटर उंची होती त्यांची उंची बसून गेली. ठीक आहे, काही मुले असे सुद्धा होते ज्यांनी ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली तरी ते उंचीमध्ये फेल झाले. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर ज्या मुलांना आणखीन त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने उठवलं आणि उंचीनुसार वजन तुमचं असलं पाहिजे एक लक्षात ठेवा. ठीक आहे, यावर जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा, नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे. ठीक आहे, उंचीनुसार वजन किती पाहिजे तर हे झाल्यानंतर मुलांना आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बसवलं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे, तर पहा कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा दाखला नाही, रहिवासी दाखला, सरपंचाचा रहिवासी दाखला नाही, त्याचबरोबर तुम्हाला नोटरी न्यायची आहे मित्रांनो ॲडव्होकेट पाशी करून. ठीक आहे, नोटरी त्या ठिकाणी लागते. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे मित्रांनो अनमॅरिड सर्टिफिकेट न्यायचं आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल न्या, त्याचबरोबर टी-सी न्या. टी-सी जर नसेल तर कॉलेजमधलं मित्रांनो बोनाफाईड न्या तुम्ही, त्याचबरोबर रॅशन कार्ड न्या, त्याचबरोबर आधार कार्ड, 24 फोटो, बस एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचं. हे जे कागदपत्र सांगितले याचे एक झेरॉक्सा न्या. आर्मीवाले एक झेरॉक्सा मागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा चेक करत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 14 डिसेंबरला भरती पार पडली. एका बॅचमध्ये 100 मुले सोडले आणि 100 पैकी 40 मुलं त्यांनी घेतलं. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर याच्यासाठी इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.